शिकवीन चांगला स्थळ आहे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते आता चारुहास भुवनेश्वरीशी बोलायला आलेला राहतो। चारुहास भुवनेश्वरीशी बोलू लागत असतो। चारुहास म्हणतो भुवनेश्वरीला, तुला अक्षराला परत आणणं जमणार आहे का? किती दिवस झाले बरं अक्षरा परत आली नाहीये। जर का अक्षरा परत आली नाही तर मी हे लग्न करणार नाही, तुला हे माहिती, तरी तू अक्षराला अजून परत घरी आणलेलं नाहीये। ती केव्हा येणार आहे बरं घरी? तेच आता भुवनेश्वरी म्हणते, आम्ही त्यांना घरी आणण्याचाच प्रयत्न करतो, आम्ही दुर्गीला पण पाठवलं होतं पण त्याच घरी नाही आल्या, तर आम्ही काय करू? आता चारुहास बोलतो, बरं ठीक आहे मग मी हे लग्न करणार नाही जर का अक्षरा आली नाही तर। आता लगेच भुवनेश्वरी म्हणते, थांबा थांबा थांबा, किती तुम्ही बोलताय बरं, मी अक्षराला परत घरी घेऊन येणार आहे। अवघ्या 7 दिवसाच्या आत तुमच्या सुनबाई ह्या घरी परत आलेल्या असेल। हे ऐकून चारुहासला तर प्रचंड आनंद झालेला राहतो। आता तो लगेच भुवनेश्वरीला म्हणतो, जर का 7 दिवसाच्या आत अक्षरा आली नाही तर मी हे लग्न करणार नाही बरं का, तुझा टाइम चालू झालाय आताच, हे लक्षात ठेवतो। आतल्याच भुवनेश्वरी पण बोलते, हो बरं ठीक आहे। आता भुवनेश्वरीला काय करावं पुढे ती त्याचा विचार करू लागत असते, तिला काय करावं काही एक सुचत नसतं। आता मात्र इकडे सीन चेंज होतात, इकडे बाबा अक्षराशी बोलू लागत असता। बाबा म्हणता अक्षराला की तुझा हक्क आहे त्या घरामध्ये जाण्याकरता, पण ते तुझ्याशी कसं वागताय बरं, ते घरचे लोक तुझ्याशी कसं वागता? त्यांनी आम्हाला पैशांची लालूच दिली होती, जर का आम्ही ते पैसे केलं तुला त्या घरी पाठवेल। भुवनेश्वरी कशी बोलत होती बरं, मी तुला न्यायला आली असं, म्हणजे तू काही एक वस्तू का ती तुला न्यायला आली? कशा वागता बरं त्या लोक? तर त्या घरामध्ये जायची अजिबातच गरज नाही, एकदम नालायक लोक ते लोक। जर का आपल्या घरी आले ना माझी अजून चिडचिड होते, माझा रागराग होतो, एकदाचा त्या लोकांना तू रामराम ठोकावा, मला एवढीच एक इच्छा आहे। त्याच्यात अक्षरा बोलते, हो बाबा आपण सगळं करू, आधी तुम्ही शांत बसा बरं, तुम्ही जास्त या गोष्टींचा विचार करू नका। त्याचा ताईरा पण आगीत ते लोटत म्हणू लागत असते, कशाला तू बाबांना विचार करू नका म्हणते बरं, त्या कशा वागता पाहिलं ना तू? आतल्याच अक्षरा पण म्हणते, हो मी याच्यावरती काही ना काहीतरी एक मार्ग काढणारच आहे। आता मालिकेमध्ये नेमकं पुढे काय ट्विस्ट येते पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे, कारण की आता भुवनेश्वरी अधिपतीची साथ घेऊन अक्षराला परत आणण्यासाठी प्रयत्न करेल का? तर जर का भुवनेश्वरी म्हटली अधिपतीला, अधिपती तुम्ही जाऊन माफी मागा आणि सुनबाईंना परत घरी घेऊन या, तर अधिपती जाईल का अक्षराला भेटायला? जर अधिपती अक्षराला भेटायला गेल्यावरती तर अक्षराने बाळाबद्दल सांगितल्यावरती चारुहास लग्नाला नकार देईल का? मालिकेत नेमकं पुढे काय होईल पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आपला एक लकी ड्रॉ चालू आहे, त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे, तर ते सरप्राईज गिफ्ट मिळण्यासाठी दररोज मालिकेची एक प्रश्न विचारले जाईल आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्यायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं। जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्ही विजेते व्हाल, जर का चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही विजेते होणार नाही। तर आजचा प्रश्न हा आहे, अक्षरा परत घरी येईल का 7 दिवसाच्या आत? याचा ड्रॉ तुम्हाला पुढच्या रविवारी कळेल। तर अशाच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे गरजेचं आहे, तरच तुम्ही विजेते व्हाल। धन्यवाद।